निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आज आपण ऐकणार आहोत जावळीचा ताबा. राजेंच्या आज्ञेनुसार बेत पक्का करून रघुनाथ पंत जावळी खोऱ्यात उतरले. सोबत संभाजी कावजी कोंढाळकरासारखे निधळे वीर घेऊन बाकीचे जावळी भोवती पेरून रघुनाथ पंतांनी जावळीत प्रवेश केला. जावळीत हनुमंतराव मोरे कारभारी होते व खुद्द चंद्रराव म्हणजेच यशवंतराव मोरे होते. शिवाजी राजांकडून रघुनाथ पंत आल्याचे कळताच चंद्रराव शेफारून गेला. हात बांधून येण्याची आज्ञा करणारा शिवाजी जमली तर सोयरी करण्यासाठी जावळीत येत होता. हनुमंतरावांमार्फत चंद्ररावने दुसऱ्या दिवशी रात्री भेटीची वेळ ठरवली. रघुनाथ पंत जावळीतच राहिले. त्यांचे लोक जावळीची रेकी करत होते. दुसऱ्या दिवशी रात्री रघुनाथ पंत संभाजी कावजीसह चंद्ररावच्या वाड्यात गेले. सदरेवर चंद्रराव बसला होता. पोलोतांच्या उजेडात चंद्रराव भरजरी बैठकीवर मद्य पीत बसला होता. त्याच्या उजव्या हाताला उंचपुरा भारदस्त वीर उभा होता. मस्तकी पगडी, कपाळी गंध, मोठे पाणीदार डोळे, ओठांवर झुपकेदार मिशा बाळगलेला तो वीर आपली उजवी मूठ तलवारीला ठेवून चौकात येणाऱ्या रघुनाथ पंतांकडे पाहत होता. आपली धुंदावलेली नजर वर करीत चंद्ररावने विचारले, बाजी कोण येतंय? शिवाजीचा वकील येतोय राज. हनुमंतराव मोऱ्यांच्या मागोमाग रघुनाथ पंत, संभाजी कावजी हे आपल्या रक्षकांसह चौकात आले. मद्याचा पेला ओठी लावत चंद्रराव नजर रोखीत म्हणाला, कोण तू? हनुमंतराव अदबीने म्हणाले, महाराज. चुप! यशवंतराव ओरडला, त्याला बोलू दे. रघुनाथ पंत खाकरले, म्हणाले, मी रघुनाथ बल्लाळ कोरडे, शिवाजी राजांचा चिटणीस. चंद्रराव चिडून म्हणाला, कोण राजे? इथं राजे एकच, ते म्हणजे आम्ही. यावर रघुनाथ पंत म्हणाले, ते आपण म्हणू शकता, आम्ही नाही. शिवाजी महाराजांच्या कृपेमुळेच आपण मोऱ्यांच्या गादीवर दत्तक गेला. चंद्रराव खिताब मिळाली, हे कृपा करून ध्यानी घ्यावं. यावर चंद्रराव मोठ्याने हसला आणि म्हणाला, मोठे उपकार आहेत शिवाजीचे. एवढी ताकद होती तर तोच का नाही बसला गादीवर? चौकातले सगळे हसले. चंद्ररावचे हे बोलणे ऐकून संभाजी कावजीचा हात तलवारीकडे गेला. रघुनाथ पंतांनी त्याला इशारत केली. रघुनाथ पंत म्हणाले, झालं गेलं होऊन गेलं. राजांच्या मनात सलूक करावा असं आहे, त्यात राजांना आनंद आहे. चंद्रराव म्हणाला, त्याला असेल, आम्हाला नाही. जाऊन तुमच्या राजाला सांगा, जावडीत पाय घातला तर माघारी जाता यायचं नाही म्हणाव. हनुमंतराव पुढे झाले. चंद्रराव उठू लागला. रघुनाथ पंत अस्वस्थ झाले आणि म्हणाले, सोयरिकीचं काय? चंद्रराव परत हसून म्हणाला, आमची सोयरीक त्या भोसल्याच्या पोराबरोबर. वाह, खूप. एकदम चंद्ररावचा चेहरा कठोर बनला. तो ओरडला, सांग तुझ्या शिवाजीला, हे मोऱ्याचं घराणं चंद्रगुप्ताचं घराणं आहे. पिढ्यानपिढ्यांचे राजे आहोत आम्ही म्हणाव. एक तोड आहे, एक स्थळ योग्यतेचं आहे. आमचे कारभारी यशवंतराव आहेत ना, त्यांची मुलगी आहे. विचार करता का? योग्य पायरीनच सोयरी घडेल ती. सारे जण स्तब्ध होते. त्याच वेळी घुबडाचा घुतकार घुमला. पुन्हा तोच आवाज आला. चंद्रराव म्हणाला, बघा जमतंय का? आता घुबडानंही साथ दिलीये. त्यावर रघुनाथ पंत म्हणाले, घुबड ओरडलं की मृत्यू येतो म्हणतात. यावर चंद्रराव म्हणाला, कदाचित तसंही असेल, तुम्ही मरणार नाही कशावरून? हनुमंतराव, यांना गिरफ्तार करा, मस्तक उडवून टाका. आता रघुनाथ पंत कडाडले. द्वेषाने रघुनाथ पंत बोलले, तितकं सोपं नाही ते. फार ऐकलं चंद्रराव, कान उघडे ठेवून ऐक. दिलेली संधी ही तू गमावलीयस. या क्षणी जावळी भोवती राजांचा गराडा आहे. घुबडाचा आवाज ऐकलास? तो तुझ्या मृत्यूचा कौल होता. हनुमंतराव मोरे तलवार उचलून रघुनाथ पंतांवर धावला आणि त्याच वेळी रघुनाथ पंतांच्या मागे असलेल्या संभाजी कावजीने हनुमंतरावांवर वार केला. किंचाळत हनुमंतराव मागे कोसळला. संभाजी कावजी रघुनाथ पंत क्षणाचाही अवधी न सोडता कापाकापी करत वाड्याबाहेर पडले.
एक बार जावळीवर उठला आणि जावळीच्या चारी बाजूंनी हर हर महादेवची आरोळी उठली. जावळीत लढाईला तोंड लागले. चंद्ररावच्या वाड्याच्या दाराशी मोऱ्यांचा एक मर्द तलवार चालवत होता. शर्थीने तो दरवाजा रोखून होता. त्याच्या पुढे साऱ्यांना हार खावी लागत होती. वाड्याच्या मागच्या दरवाजातून जेव्हा वाट मिळाली तेव्हा मागे पुढे घुसून त्या वीराला पकडण्यात आले. त्यांचे नाव होते मुरारबाजी देशपांडे. जावळी काबीज झाली, पण त्या गर्दीत चंद्रराव आपल्या बायका मुलांसह पळून गेला. त्याने थेट रायरी गाठली. राजे जावळीत आले. मोऱ्यांची महशूर पागा संपत्ती राजांना जावळीत मिळाली. मोऱ्यांच्या वाड्यात राजे आले तेव्हा मुरारबाजी देशपांडे यांना हजर केलं. दोरखंडानं जखडलेल्या मुरारबाजींना पाहताच राजांनी त्यांना मोकळं करण्यास सांगितले. राजे म्हणाले, मुरारबाजी, तुमचं शौर्य आम्ही पाहिलं. तुमच्यासारखी गुणी माणसं आम्हाला हवी. राजांनी मुरारबाजींचे कौतुक केलं. मुरारबाजी राजांना मिळाले. जावळी खोऱ्यातले ते सर्वात मोठे यश होते. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.